होता त्या प्रतिनिधींना शहराची पूर्ण लोकसभा मतदारसंघाची नसनस माहिती पाहिजे आणि ती सर्व माहिती माझ्याकडे आहे। मी इथलाच आहे आणि शेतकरी आहे। शेती, पाणी, व्यवसाय, शिक्षण, शहर स्वच्छता, वाहतूक याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शास्त्रज्ञ असणारे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर अरुण दामोदर सावंत यांनी सांगितलंय। कल्याण येथील श्रीदेवी हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीनं नुकतीच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रकार परिषदेत प्राध्यापक डॉक्टर अरुण दामोदर सावंत आणि त्यांचे कार्यकर्ते श्याम सोनार, सुभाष ठाकरे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित राहिले होते। प्राध्यापक डॉक्टर अरुण सावंत स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हणाले, हे शहर, शेतकरी हा मजूर वर्ग, त्यांचा विकास या मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। भिवंडी मतदारसंघातील लोक कसे जगतात हे मी पाहिलंय। उच्च वर्गातीलही माणूस सुद्धा वंचित राहिलेला आहे। यांचे पण आता आपल्याला बघायचं आहे। ही वंचितांची लढाई आहे, कुठल्या जाती धर्माची लढाई नाही। म्हणून सर्वांना घेऊन वंचितांचे प्रश्न प्रथम आपल्याला मिळून सोडायचे आहेत असंही ते म्हणाले। निवडणुकीला उभे आहेत तिकडे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून, तर तुम्ही आता म्हणाले ज्याप्रमाणे सर्व काही वंचित बहुजन आघाडीसाठी तुम्ही उभं राहिला, तर त्यासाठी विशेष कार्य काय करणार तुम्ही जर निवडून आलेत तर? अहो, लोकप्रतिनिधी जे होतात त्या प्रतिनिधींना शहराची पूर्ण लोकसभा मतदारसंघाची नसनस माहिती पाहिजे, ती माझ्याकडे आहे। आणि मी तिथलाच आहे, शेतकरी आहे, त्या शहरात शिकलेलो आहे, ग्रामीण विद्यार्थी होतो, आता ग्रामीण भागाशी निगडीत झालं माणूस। शेती, पाणी, व्यवसाय, शिक्षण, शहर स्वच्छता, यातायात हे सगळं जे आहे ते अतिशय कोलमडलेल्या अवस्थेमध्ये आहे। लोकांना इतकी त्यांची भाऊगर्दी झालेली आहे की साधा प्रवाससुद्धा कठीण झालेला आहे। हे शहर, हा शेतकरी, हा मजूर वर्ग, त्यांचा विकास, या मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। ही राजधानी बघितली आणि माझा भिवंडी मतदारसंघ जर बघितला आणि गावं जर बघितली, शहापूर, मुरबाड, तिकडे कुडसारा, गोडाळा, सरलांबे, शेणवा, अहो काय तिथे लोक कसे जीवन जगतात। तर हे आपल्याला बदलायचं आहे। हा संबंध वंचित समाज कशातनं वंचित झाला याचा फार मोठी आकडेवारी आहे, ती माझ्याकडे आहे। त्या सर्व मुद्द्यामध्ये जायला तर आपल्याला वेळ नसेल, परंतु हे सर्व मुद्दे माझ्याकडे आहेत की ज्याच्यापासून हा संबंध जनमानस, ही वस्ती, हे उद्योग, हे शहर वंचित राहिलेलं आहे। म्हणून जे जे वंचित आहेत, कुठला जात धर्माचा प्रश्न इथे नाही आहे। उच्च वर्गातला माणूससुद्धा हा वंचित आहे, त्याचं पण आपल्याला बघायचं आहे की वंचितांची आहे, कुठल्या विशिष्ट जाती धर्माची नाही आहे। म्हणून सर्वांना घेऊन वंचितांचे प्रश्न प्रथम, म्हणजे वंचित नाही पण त्यांना सुविधा काय पाहिजेत पुढे। मी आज MIDCs बघतो आपल्या भागातल्या सगळ्या, त्यांचे केवढे मोठे प्रश्न आहेत। तर धड पाणी नाही, त्यांची CETP प्लॅन्ट खराब झालेली आहे, त्यांना वाहतूक व्यवस्था नाही आहे, त्यांना वीज पुरवठा योग्य वेळेत होत नाही, लोड शेडिंग होत असतं, पॉवर बंद होतात। हे सगळं केलं पाहिजे। हे सक्षम झाले तर ते वंचितांना हात पुढे करू शकतील, मदत देतील। हे त्याचं समन्वय साधणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पण आता भाजपाने जे स्मार्ट सिटीचं जे धोरण धरून स्मार्ट सिटी प्रकल्प लागू केलेले आहेत, तुम्हाला वाटते का ते पूर्ण करतील का असंच हे करतायत? स्मार्ट सिटी हा फार मोठा प्रोजेक्ट आहे। काय वाटतं तुम्हाला? साधे साधे प्रोजेक्ट रखडत पडलेले आहेत, रस्त्यांची रुंदीकरणं पडलेली आहे। स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट लोकांना माहिती आहे ना। स्मार्ट माणूस आहे म्हणणं वेगळं हो, पण त्याच्यामध्ये केवढी एलिमेंट आहे स्मार्ट माणसाकडे, त्याचं बिल्डअप, ब्रिंगिंग अप, कीपिंग अप हे स्मार्ट ठेवायचं। म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी, त्याची बौद्धिक पात्रता आणि हाताळण्याची कुवत स्मार्ट सिटीमध्ये लोकांना हा स्मार्ट सिटी शब्दाचा व्याप्ती किती कळू द्या ना। फक्त स्मार्ट सिटीचा आराखडा लोकांपुढे आणलेला आहे का? त्यात नेमकं काय आहे? एक कॅची वर्ड आहे स्मार्ट सिटी। मग त्याच्यातली रेल्वे, वस्ती, नियोजन, कचरा, घनकचरा नियोजन, पाणी, वीज बचती, ऊर्जेचं नियमन, उत्सर्जन, प्रदूषण, याची काही नामांकन आहे, याची काही मानांकन आहे की मानांकन कोणाला माहिती आहेत का? जर आपल्याकडे 325-26 ppm धुळीकणांची
हे रेग्युलेशन आहे, त्याच्यावरती ती 400वर गेलेली आहे. धुळीकण स्मार्ट सिटीमध्ये असं काय तुम्ही करणार आहात? ते धुळीकणांची संख्या एकच उदाहरण देतोय फक्त धुळीकणांचं, ही 326च्या खाली असणार आहे. व त्यासाठी लागणारं जे मशिनरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, त्यासाठी जी विद्वत्ता लागते ना, जो कसव लागतो ना, किंवा फॉरेनची माणसं म्हणून करायची स्मार्ट सिटी असं नाही आहे. भौतिक बेसिक मूलभूत पद्धतीने आपण निसर्गाशी धरून चाललो. ब्रिटिश काय प्रत्येक गाव स्मार्ट झालं पाहिजे. आता या लोकसभा निवडणूक काँग्रेस म्हणते आहे की राहुल गांधी मी 72,000 देणार लोकांना वर्षभरात. आणि ह्याने मोदी सरकारने पूर्वी 15 लाखाचं डिमांड केलं होतं. 15 लाख मी अकाउंटमध्ये टाकणार. पण आता काय मग तुमचं असं हेतू काय की तुम्ही काय करणार? महत्त्वाचं पैशाचं बोलू नका, दुसरं काय तुमच्या जनतेला पैशाने लालच दिला. आम्ही देणं लालच म्हणून मी म्हणतो मला ज्ञान आहे, कष्ट आहे, मी चांगला प्राध्यापक आहे, मला पगार मिळेल, मला सक्षम केलं, मी सक्षम देऊ ना, तुम्हाला असे पैसे देऊ असं म्हणणं मला वाटत नाही ते उचित आहे. पण त्यांचं सुसह्य जीवन निर्माण करणार, त्याच्यासाठी जास्त खर्च लागतो, तो असा डायरेक्ट देण्यापेक्षा तो सुविधांनी देऊ, ऑफिशियली देऊ, ज्याचा आपल्यावर बोज होणार नाही की आम्हाला कोणीतरी काय वरून दिलेलं असं. पण घटनेमध्ये असं सांगते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ते वंचित जर असेल त्यांना ते आपल्या जे केंद्रामध्ये जे येतात पैसे त्याच्यातून मदत 10% केली जातं, असं काहीतरी नियम आहे, असं काहीतरी. बघा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रकल्पाला अनुदान असतं, शिक्षणापासून वैद्यकीयपर्यंत. पाण्याला तुम्ही अनुदान घेता ना, त्या पाण्याची ट्रीटमेंट कॉस्ट किती आहे माहिती आहे? 1000 लिटर ट्रीटमेंटला 35 रुपये लागतात. तुम्हाला किती स्वस्तात पाणी फुकटच मिळतं. आपण एन्जॉय करतो ना ते. वैद्यकीय सुविधा आपल्या अमेरिकेत परवडणार नाही, आपण घेतो या देशात. हे बाबासाहेब दिलेलं सूत्रच आहे, घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे ना, म्हणून तर आपल्याला अनुदानं मिळतात ना. असं काय मग तुम्ही त्या अनुदानाचा पुरेपूर फायदा घेणार वंचितांना पूर्णपणे? फायदा म्हणजे अनुदान योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न ते झाले की नाही, विनियोग झालाय की नाही हे बघणार. सुभाष पटनाईक, स्टार महाराष्ट्र न्यूज, कल्याण.